पुन्हा एकदा वेलकम बॅक. आणि हा बॉल कट करायचा होता परंतु पडल्यानंतर बॅटची कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. धक्का या मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम रजनीकांत हंटर्स फलंदाज परतावे लागेल माघारी. बिग विकेट. यानंतरचा सामना खान चॅलेंजर्स वर्सेस टीम दुसऱ्या मध्ये शिवशक्ती कासा. दोन्ही टीम लगेच रेडी राहायचं आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 31 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेच्या दुसरे षटक विकेट आतापर्यंत गमावले 4 विकेट टीम रजनीकांत हंटर्स. हा सामना जर पाहिजे तर या स्पर्धेमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एक शेवटची संधी आहे टीम ओम नमः शिवाय टीम. हा सामना गमावला तर कदाचित पॉईंट टेबलमध्ये रँकिंग करणं पाहिजे तितकं सोपं तर नाही आहे. त्याच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि तीच इथे कामगिरी पार पाडण्यासाठी सध्या टीम रजनीकांत हंटरच्या विरुद्ध ओम नमः शिवाय टीम कारण की विकेट घ्यावा लागतील. 31 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 33 शेवटचा बॉल. साताराम बीच पुणे एकदा तयार. विकेट आतापर्यंत मिळवलेत या दुसऱ्या ओव्हरमध्ये 2. हो हलक्याने पुणे एकदा हा बॉल डिफेन्स करत असताना पण तो बॉल जोपर्यंत फील्ड करते धाव मिळणार नाहीये. शेवटचा बॉल येते डॉट बॉल. ओव्हरची ते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जेव्हा पोहोचते 22. हा सामना जिंकण्यासाठी एजिनी धावांची आवश्यकता आहे. 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये एजिनी धावांची आवश्यकता 31. 31 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. या मॅचमध्ये काही चेंजेस होईल का? कारण की रजनीकांत हंटर्स अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन टपलेलं पण 4 विकेट ज्या प्रकारे गमावलेत. मिडल ऑर्डरमध्ये सध्या बॅटिंग चांगली करावी लागेल अन्यथा टीम ओम नमः शिवाय टीम हा सामना जिंकणे तर या स्पर्धेमध्ये टिकून राहते. पाहूया कुठल्या टीमचा दरवाजा बंद होईल या स्पर्धेसाठी कारण की इथून डू ऑर डाय या अगदी फॉर्मॅटमध्ये सध्या पाहायला मिळते प्रत्येक संघ. कारण की प्रत्येकाला इथून सामने जे आहेत ते जिंकायचेच आहेत आणि इथून जर सामना गमावला तर प्रत्येकाला नक्कीच या स्पर्धेची धास्ती जी आहे या स्पर्धेतील आव्हान जे आहे ते समाप्त होऊ शकतं. त्याच्यासाठी विजयी खूप महत्त्वाचा आहे. इथून बॉलिंग मार्फत पुन्हा एकदा प्रवीण सातपुते. ओव्हर नंबर 3 मध्ये 2 धुरंधर आहेत. मयूर आणि दुसऱ्या बाजूने आशिष सध्या नो स्ट्रायकर एंडवरती आशिष. या डिफॉल्टर बॉल होता पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट बॉलला पुन्हा एकदा इकडे ग्राउंडिंग शॉट खेळत असताना बॉल पुन्हा एकदा फील्ड करते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. बॉल फील्ड करते चांगली येथे फेकी पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चित्त्याची चपळाई बाज की नजर और चित्ते की चाल इस पर कधी संदेह नाही करते आणि त्या वेगाने ते धावा ज्या आहेत त्या जोडले जातील. या 2 धावा कंप्लीट केले धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड होती. पुणे एकदा ऑनसेला हा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पण फॉलो केलं यावेळी बॅटरला आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉडीला धडक देत असताना खूप चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते. यानंतर बिग बॅटर सुद्धा पाहायला मिळेल कारण की एक गटातील एक ग्रुप जो आहे त्यामध्ये जर पाहायला तर 2 ताकदवान संघ शिवशक्ती कासा आतापर्यंत अनबिटन राहिलेला आहे. तो खान चॅलेंजर्स विजयाची गाडी जी अगदी चालू केलेली आहे. पाहूया या मॅचमध्ये प्रत्येक टीमच्या नजरा आहेत कारण की इथून जर पाहिलं तर दोन्ही टीमला अगदी पुढे जाण्याचा एक चांगला चान्स नक्कीच पाहायला मिळतो. शिवशक्ती कासा टीम आतापर्यंत रँकिंगवरती जर पाहिलं तर एक ग्रुपमध्ये फक्त 3 सामने खेळलेत आणि 3 मॅचेसमध्ये विजयाचा अगदी गुलाल उधळत असताना पुणे सरळ बॅटने हा बॉल ऑफसाईडला ढकलले. फिल्डर सध्या पुन्हा एकदा दीपक बॉल पर्यंत पोहोचले. चांगली फिल्डिंग. बॉल पुन्हा एकदा कव्हर करत असताना एकच सिंगल इथं प्राप्त केले जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड धावींचा पाठलाग करत असताना अजूनही धावींची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सव्वीस बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ आहे. 2.4 बॉलचा खेळ समाप्त. आपण पाहत आहात साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम. या स्पर्धेमध्ये एक पहिल्याच वर्षामध्ये पाहूया कुठला संघ अगदी आपला चांगला खेळ दर्जेदार दाखवेला नाही. या स्पर्धेचा महाग किताब जो आहे तो कुठला संघ नक्की दावेदारी पेश करेल त्याच्यासाठी ही
चित्तथरारक अगदी सामना रंगत असताना अकुटपदा बोलता पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न पडतो, थोडीशी मिसपीट त्याचा पुन्हा एकदा वचपा घेत असताना हे दोन बॅटर जर पाहिलं तर खरे वस्तात ठरू शकतात, कारण की लेफ्टी रायटिंग कॉम्बिनेशन सध्या जमलं पाहिजे. कारण की तुमच्याकडे स्कोर किती मोठा आहे, तो कॉम्बिनेशन जर चांगलं राहिलं तर कदाचित टार्गेट पण तो पोहोचू शकते टीम रजनीकांत हंटर्स. तो प्रयत्न सध्या करावा लागेल, पण ओम नमः शिवाय टीमसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दुसऱ्या बाजूने तितकाच महत्त्वाचा सामना या टीमसाठी जर पाहिला गेलं तर रजनीकांत हंटर टीमसाठी सुद्धा पाहायला मिळेल. रजनीकांत हंटर्स या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 मॅचेसमध्ये एक विजयी आणि एक पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. बोला तयार, फुटबॉल बॉल अलॉंग द कार्पेटला पुन्हा एकदा बॉल अगदी ग्राउंडिंग शॉट खेळत असताना चांगलं टायमिंग, तो गॅप शॉट सिलेक्शन इथे व्यवस्थित करता आलेलं नाहीये. एकच सिंगल ते प्राप्त केली जाईल, पण सामना थोडासा बॅलन्स बनवायचा असेल तर एखादा मोठा प्रहार करावा लागेल. रजनीकांत हंटर टीमचा जर पाहिला गेला तर हा सामना या स्पर्धेतील आव्हान समाप्त झालेलं नाहीये. जरूर आतापर्यंत रँकिंगवरती शेवटच्या स्थानावरती आहेत, पण ज्या प्रकारे कामगिरी करावी लागेल उत्तमरित्या ती पार केली तर कदाचित पुन्हा एकदा आव्हान पेलण्याची ताकद तर आहे या थरारक संघर्षाच्या मैदानामध्ये. पण इथून टार्गेटचा पाठलाग करावा लागेल. ओव्हरची तीन ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 29-29. उजनी हा सामना जिंकण्यासाठी धावींची आवश्यकता आहे. चोवीस बॉल मध्ये 26 धावेची आवश्यकता. 24 बॉल 26. बोलो पुन्हा एकदा तयार. मयूर कोम पुन्हा एकदा तयार. ओहो सर बॅटने पुन्हा एकदा सोपट्याने हा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा खेळण्याचा इरादा, पण तो बॉल पडल्यानंतर जशी उसळी घेतली अगदी विकेट किपरच्या दस्तानामध्ये पुन्हा एकदा जाऊन विसावेल. चांगली बॉलिंग, ज्या प्रकारे संतराम बीचकडे भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असणार चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल ऑन साईडला हा बॉल बॉडीला धडक देत असताना, पण तो हाईट फॅक्टर कारण की बॉल थोडासा वरच्या भागाला पुन्हा एकदा ब्रश होईल. पंचाने पुन्हा एकदा तेच दर्शवलं कुठे ना कुठे हा बॉल जो आहे तो इम्पॅक्ट लाईनमध्ये पुन्हा एकदा थोडासा वरच्या भागेला आणि त्यानंतर जर पाहिजे आणखीन एक डॉट बॉल. संतरामचं ज्या प्रकारे कौतुक करावं, कारण की बॉल ज्या प्रकारे डिलिव्हर करतो ॲक्शन खूप चांगले आहे आणि ज्या प्रकारे बॉल तेव्हा जेव्हा मात्र डिलिंग करतो तेव्हा मात्र फिंगर रोल खूप चांगल्याने व्यवस्थित पाहायला मिळते. म्हणजेच काय व्हेरिएशन सध्या आहे. सूर्य बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टो एंडला पुन्हा एकदा इथे चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. या इनिंगमध्ये डॉट बॉल आले तर दडपण कदाचित थोडंसं रिप्लेस होऊ शकतं, पण इथून ॲडव्हान्टेज आहे की चांगली बॉलिंग करणं गरजेचं आणि सांताराम एक्झॅक्टली तेच आता कामगिरी पार करत असताना इथे सुद्धा तेच चित्र पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा बॅटमध्ये नाही आणि LED लिंक झाल्यानंतर फलंदाज बॅक टू दी डगआउट. मोठा धक्का रजनीकांत हंटर्स टीमसाठी. आणखी एक फलंदाज बॅक टू दी डगआउट. ऑफसेटला हा फटका पुन्हा एकदा सॉफ्टहँडने बॉलला पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह फिल्डर पुन्हा एकदा बॉलपर्यंत पोहोचतील. जास्त मला वाटते जागा दिली जात नाहीये ज्या प्रकारे सध्या बॅटिंग केली जाते, कारण की सिंगल डबल स्ट्राईक रेट पुन्हा एकदा रोटेट करत असताना पण एखादा मोठा प्रहार पाहिजे, कारण की धावींचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर इथून जबाबदारीचा खेळ पुन्हा एकदा दाखवावा लागेल टीम
रजनीकांत हंटर्स टीमला, कारण की 5 गडी गमावलेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 30. शेवटचा बॉल या षटकातील. अजूनही 25 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड टू रन 25. सरासरी मोठी नाहीये, जो मात्र आपण आवश्यक रन रेट पाहिजे, कारण की गती पाहिजे. ऑलमोस्ट जर पाहिलं तर 7.89 म्हणजे 8च्या गतीने बरोबर मागे धावा पाहिजेत. सुरेश बॅटने ऑन साइडला लेफ्टी बॅटरच्या समोर बॉल पडतो. बॉल मैदानाच्या बाहेर जाईल का? डेफिनेटली इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स मॅसिव्ह अँड लवली हुज सिक्सर. या फटाक्यांची आवश्यकता आहे आणि शेवटच्या बॉलवरती जसा बॉल समोर ठेवला त्याच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण केलं जाईल. लाजबाब टायमिंग येतो हा लेफ्टी बॅटरच्या बॅटमधून. धमाकेदार षटकार. आशिष 6 बार. धावसंख्या जवळ पोहोचते आता 18 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 36-36. तो नेक्स्ट मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट आणि दोन्ही टीम तितक्या ताकदवाद आहेत. दोन्ही टीम लगेच रेडी राहायचं. लगेच मैदान खाली झाल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पाहूया या चित्तथरारक मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर कुठल्या टीमचा पुन्हा एकदा झेंडा फडकेल. या साई मंथन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत चांगली नक्कीच लेखाजोखा पाहायला मिळतो. 5 गडी जरूर गमावलेत, पण तो कुठल्या प्रकारचं प्रेशर नाही आहे दोन्ही बॅटरकडे. इथून विकेट काढावे लागते, डॉट बॉल काढावे लागेल, तेव्हा ओम नमः शिवाय टीम या स्पर्धेमध्ये बनून राहू शकते. तो हा सामना जर गमावला तर मग आशेचे दरवाजे आहेत, आशेचे किरण जे आहेत ते पुन्हा एकदा संपुष्टात येऊ शकते. 30 अशर्कच्या आतमध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 18 बॉलमध्ये 19 धावेची आवश्यकता. खूप चांगली सध्या बॉलिंग पाहायला मिळेल का? बॉलर पुन्हा एकदा तयार. आशिष आणि सूरज सध्या बॅटिंग करत असताना खूप चांगली चला गाय करायची आहे. बॉलर तयार. हा बॉल हलक्यातने फ्लिक करत असताना फ्लिक ऑफ द रिस्क बॉल मिड विकेटला चाललाय. पण सध्या डीपमध्ये बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल, कारण की ज्या प्रकारे लेफ्टी बॅटर आशिषचा खेळ सध्या अगदी रंग उधळत असणार, कारण चांगलं टायमिंग आहे त्याच्याकडे. सध्या त्याला स्ट्रायकर एंडवरती सध्या घेऊन येत असणार आपला साथीदार यावेळी सूरज. चांगली बॉलिंग करावी लागेल, पण तो सचिन सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. पाहूया विकेट घेण्यासाठी त्याची ओळख आहे. तो लक्ष ज्या प्रकारे वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला जास्तीत टाइम घ्यायचा नाहीये. टीम ओम नमः शिवाय 37. 5 गडी आता गमावले, 5 षटक. चला सामना स्टार्ट करा. याडी पुन्हा एकदा समोर बॉल ऑन साइडला फ्लॅट बॅटेड. व्हाट अ शॉट, क्या बात है. आशिषच्या बॅटमधून पुन्हा एकदा लाजबाब टायमिंग. ताकद नजाकत प्लस टायमिंग आणि इथे सुद्धा मोहर षटकाराची स्टेटमेंट देत असताना अगदी रबर स्टॅम्प. आशिषचा पुन्हा एकदा तडाखा. बॉल मैदानाच्या बाहेर. इट्स 6 रन 6 धाबा. धावसंख्या जेव्हा पोहोचते 43. आता 16 बॉलमध्ये फक्त 12 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. ओहो पुन्हा एकदा फ्लिक करत असताना ऑनसाइडला पुन्हा एकदा बॉल जबरदस्त फील्ड करते. 2 बाग घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण इथे थांबवले जाईल. एकच धावे ते पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर काढते. चांगल्या आता रणनीतीने पुढे जात असणार, कारण की इथून जर पाहिलं तर धावेंची आवश्यकता आहे. 15 बॉलमध्ये 11 धावेची आवश्यकता. टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते 44 44. 5 गडी जरूर गमावलेत, तो कुठल्या प्रकारचा अंडर प्रेशर नाहीये. टीम बॅटिंग करत असताना रजनीकांत हंटर्स. दोन्ही टीमला माहिती आहे हा सामना जिंकण्याच्या चिरादाने मैदानात उतरावं लागेल आणि रजनीकांत हंटर्स टीमने आतापर्यंत सुरुवात चांगली आणि दमदार सर्व बॅटने केल्याचा प्रयत्न. हा बॉल जर पाहिला तर सोडून दिलाय मागे, कुठल्या प्रकारचा खानाखुना केलेला नाहीये. पंच पुन्हा एकदा दर्शवतील वाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा ऍड केली जाईल. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर काढते 45 45. फक्त 10 धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. एका बाजूने सूरज आहे, दुसऱ्या बाजूने आशिष. आतापर्यंत भरदार खेळी त्याची राहिलेली आहे. पुन्हा एकदा सोफ्ट्याने हा बॉल हलक्याने ढकलत असताना पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेटचं कार्य जे आहे ते पुन्हा एकदा पार केलं जाईल. या सिंगलच्या मदतीने सातत्याने जर पालके तर स्कोर कार्ड थोडंसं झेप घेत असताना, कारण की फ्लाइंग स्कोर कार्ड जो आहे तो झेपवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो आणि चांगली बॉलिंग सध्या केली जाते. कारण की एक मोठा प्रहाराला लगेचच लाईनमध्ये बदल केला आणि त्यानंतर चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल या षटकातील शिल्लक 4.4 बॉल. टीमची धावसंख्या 46 46.
14 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 5 बॉलमध्ये 16 धावांची काय उपयुक्त खेळी कशी करावी. आलव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाउन्सरचा मारा, चांगला बॉल पुन्हा एकदा गुलने स्पॉटवरती, अगदी समोर बॉल होता परंतु लाईन जे आहे लेन बॉल आणि त्याला पिक करण्याचा प्रयत्न, तो पुन्हा एकदा प्ले अँड मिस, अनदर बॉल मागे जाईल. तो पुन्हा आणखीन एक डॉट म्हणजे समाप्ती. शेवटचा बॉल 4.5 बॉल, शेवटचा बॉल या षटकातील. चित्तथरारक सामना झाला असता परंतु ज्या प्रकारे बॅटिंगचा आतापर्यंत अगदी दबंगगिरी फलंदाज. ऑप्शनला बॉल कट करण्याचा प्रयत्न, पंच दर्शतील वाईट बॉल, इट्स नॉट फेअर डिलिव्हरी, इट इज वाईट. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा फलकात तयार केली जाईल. सातत्याने 30 लाईन जे आहे ते पुन्हा एकदा पेस करण्याचा प्रयत्न केला जातो कारण की लेफ्टी बॅटरला अगदी बॉडीवरती बॉल ठेवायचा नाहीये, ही सध्या रणनीती आहे. कारण की बॉल जर अंगावरती दिला कारण की लेफ्टी बॅटर या लेंथमध्ये चांगले बॅटिंग करत असताना त्याला मात्र रोखण्याचं असेल तर बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पिच करावं लागेल. याडी तीच लाईन होती. बॉल पुन्हा एकदा ऑप्शनला ढकलले, फिल्डर सध्या डीपमध्ये आहे, बॉलला फील्ड करतील, तो पुढे एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने होती ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 12 बॉल 7 धावेची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 7 धावेची आवश्यकता आहे. आणि या स्पर्धेचे मला वाटते मुख्य शिल्पकार आदरणीय रिकी दादा यांचं आगमन झालेलं. दादा पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. सध्या आपल्या मुख्य स्क्रीनवरती दादांना आपण पाहू शकता. पाटील नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आदरणीय रिकी रत्नाकर साहेब यांच्या अगदी अध्यक्षतेखाली हा टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त सोहळा, याची देही याची सोहळा आणि क्रिकेटचा हा दैदीप्यमान सोहळा आपण पाहत आहात. या साई मंथन प्रीमियर लीग मध्ये 12 बॉल 7 टप्प्याचा बॉल होता. 12 बॉल 7 पतो इथे धमाका आणि धमाकेदार धडाकेबाद षटकार. आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. एक षटकार आल्यानंतर या मॅचचं पूर्णपणे चित्र जे आहे ते पलटलंय कारण की ताकद आहे या बॅटरकडे षटकार मारण्याची. आशिष आणि हा बॉल स्वीप करत असताना गॅपमध्ये बॉलला ढकल आणि सामना इथे चौकाराच्या मदतीने सामना इथे फिनिश केला जाईल. टीम रजनीकांत हंटर्स वॉन द मॅच. वेल डन टीम अँड हार्ड लक. ओम नमः शिवाय. खान चॅलेंजर्सला आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जास्त वेळ न घेता आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि 2 बॅटर टीम शिवशक्ती कासा. चला आपण लगेच रेडी रहा. सर्वांचंच पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेचं पहिल्या रँकिंगचं पारितोषिक आहे 1 लाख रुपीज. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहत आहात या रजनी क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये. पाहूया या स्पर्धेमध्ये कुठला संघ या स्पर्धेचा मानकरी ठरेल. आज या स्पर्धेचा जर पाहिलं तर लेग मॅचेसचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या या स्पर्धेमध्ये फायनल पेपर. पाहूया इथून चला खान चॅलेंजर्स आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिवशक्ती कासा आपण 2 बॅटर रेडी ठेवा. मला वाटतं रेडी झालेले आहे. चला मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा. मॅच स्टार्ट केली जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करणार आहोत. चला मनोज सहारे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 5 विकेट ज्याने घेतल्याने ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. रजनीकांत हंटर्स मागच्या मॅचमध्ये विजयाचा अगदी गुलाल उधळत असताना
आणि याच्या अगोदरची मॅच जय ठाकर टीम अक्षय भांडेकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षय भांडेकर उपस्थित असाल तर आपण घ्या. चला बॅट्समन लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे टीम शिवशक्ती कासा. बॅट्समन चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ताबडतोब. आणि म्हणूनच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावरती आपण लगेचच विराजमान व्हायचं आहे. सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या साई मंथन प्रीमियर लीगमध्ये. क्रिकेटची एक पर्वणी घेऊन येत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून या रजनी क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचा नक्कीच पाला घेत तर ज्या प्रकारे क्रांती सध्या पाला मिळते. अंतिम टप्प्यात सध्या आपण येऊन ठेपलो कारण की उद्या या स्पर्धेचा फायनल डे आहे आणि फायनल डे मध्ये कुठले टॉप टीम या स्पर्धेमध्ये दाखल होतील. प्रत्येकाला इथून प्रत्येक सामना खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच वृत्तीने खेळावं लागेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना रोहन आणि प्रणय ज्या प्रकारे शिवशक्ती कासा टीमचा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स राहिलेला आहे अगदी त्याच वृत्तीने पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेत असताना आणखी आतापर्यंत अनबिटन टीम या स्पर्धेमध्ये उतरत असताना परंतु या इनिंगचा विचार केला तर दुसऱ्या बाजूने खान चॅलेंजर्ससाठी हा सामना सुद्धा महत्त्वाचा आहे. खान चॅलेंजर्स टीमने आपल्या विजयाची घोडदौड जी आहे ती चालू ठेवलेली आहे परंतु इथून हा सामना शिवशक्ती कासा टीमच्या विरुद्ध तितक्याच चांगल्या अंदाजामध्ये सध्या खेळावं लागेल कारण की या मातृते सध्या नजरा आहेत प्रत्येक टीमच्या कारण की ग्रुप ए मध्ये सुद्धा दोन्ही टीम अगदी टॉप मध्ये रँकिंग आहेत आणि हा सामना जर दोन्ही टीमला अगदी गमवण्याची भीती नाही परंतु पाहूया खान चॅलेंजर्स टीम या स्पर्धेमध्ये हवी ठरण्याचा प्रयत्न करू शकते परंतु समोर टीम आहे शिवशक्ती कासा. प्रणय धानमेहर सध्या बॅटिंग करण्यासाठी सलामीच्या भूमिकेमध्ये त्याला साथ पुन्हा एकदा रोहनची मिळेल का. पाटील नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सध्या केले जातं. घर बसल्या आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती आपल्या लॅपटॉपवरती आणि आपल्या अँड्रॉइड टी व्हीवरती या स्पर्धेचा आपण अगदी आनंद घेऊ शकता. जबरदस्त सध्या नक्कीच ही स्पर्धा कव्हर करत असताना मुन्ना जयस्वाल आहे उत्कर्ष आणि त्यानंतर सूरज सध्या आहेत या स्पर्धेचं अगदी कव्हर करण्याची पूर्णपणे जबाबदारी खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्यामार्फत केलं जातं. आणि जेव्हा जेव्हा मुन्ना जयस्वाल हे नाव जे घेतलं जातं तेव्हा तेव्हा पाटील नेटवर्क चॅनल आणि एमबीच कार्यरत असतो. तर बॉलिंग ट्रॅकवरती पहिले सध्या घेऊन येत असताना ज्यांच्याकडे फिरकीचा जादूगर आहे नकल बॉल पुन्हा एकदा कटर बॉल टाकण्याची क्षमता आहे पण तो समोर आहे प्रणय आणि प्रणयला बॉल समोर दिला तर बॉल जेलमध्येच्या बाहेर आणि इथे आला पहिल्या बॉलती क्लास टायमिंग बॉल सीमा पार पहिल्या बॉलती चौकार. लाजबाब टायमिंग जसा समोर बॉल दिला हक्त प्लेसमेंट केला आणि इनफिल्ड क्लिअर केलं तर डीपमध्ये फिल्डर नाहीये. बॉल पुन्हा एकदा जाईल सीमा पार 4 रन्स मिळतील या 4 धावेच्या मदतीने खातं ओपन सध्या केलं जाईल. चांगली फिल्डिंग सध्या अरेंजमेंट केली जाईल कारण की मिडो प्लस सध्या सलमान आहे राईट बॅटरसाठी कव्हर पॉइंट लाईक फिल्डर सध्या तैनात. पुन्हा एकदा सध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत मुख्य मंचावरती. चला म्हणूनच आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मागच्या मॅच मध्ये काय कमाची बॉलिंग केली. हा बॉल सुद्धा सरळ बॅटने टायमिंग लाजबाब टक आवाजने हा बॉल मैदानाच्या बाहेर नॉट रिचेबल इट्स अ मॅक्झिमम सिक्सर. कमालचे टायमिंग कारण की वाऱ्याचा वेग आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि त्याचा फायदा कसा घ्यावा प्रणयला एक्झॅक्टली माहिती आहे. जसा बॉल समोर दिला लगेच त्या लाईन हेरली आणि की बॉल रीड करणं आणि त्याच्यावरती प्रहार करणं खूप महत्त्वाचं आहे. पडेगा तो बडेगा इंडिया हे नेहमीच आपण पाहतो वाचतो आणि त्या प्रकारे बॉलला रीड करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रणय ज्या प्रकारे क्लास आपण आपला दाखवतो लाजबाब टायमिंग 2 बॉल मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा पुढचा बॉल ओहो कट करण्याचा प्रयत्न बॉल जर पलगे तर पुन्हा एकदा थोडंसं खाली राहत असणार सबमध्ये येथे हा डॉटची समाप्ती धावसंख्या फलकाते जाऊन पोचते आतापर्यंत 10 रन सध्या आहेत.
पुन्हा एकदा समोर बॉल आणि त्याच्यावर सुद्धा तुटून पडत असताना हा सुद्धा अगदी ढगाला भगदाड पडत असताना बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम. लाजवाब बॅटिंग. मुख्य मंचावरती सध्या आपण मॅन ऑफ द मॅचचा मनोज सहारे आदरणीय दादांना पुन्हा एकदा विनंती आहे, रिकी दादा यांच्या हस्ते आपण हा आजच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. 5 विकेट. मनोज सहारे जबरदस्त स्पेल राहिला. 2 ओव्हरचा स्पेलमध्ये 5 विकेट घेत असताना जबरदस्त खेळी साकारल्याने टीमला अगदी विजयाचा झेंडा फडकवला आणि त्यानंतर चांगली खेळी पाहायला मिळाली. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मनोज सहारे. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉलचा पुन्हा एकदा लाईन मिस केल्यानंतर हा बॉल जर पडला तर बॅटपती नाही आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता पण बॉल पडले तर मागे जाईल. होते ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटक किती समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाते 3 मराठी बाउंड्री झाल्या, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आणि टोटली 16 धावा फलकात्या आहेत. कमाचे षटक राहिले कारण की प्रणयने ज्या प्रकारे खेळी केली, आपल्या टीमला सावरायचं असेल तर तितकी चांगली बॅटिंग करावी लागेल आणि त्या दृष्टीने सध्या बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा तयार. सातत्याने प्लेसमेंट जबरदस्त पाहायला सध्या मिळते कारण की 30 या षटकाच्या आतमध्ये ज्या प्रकारे फील्ड रिस्ट्रिक्शन सध्या सेट केलेला आहे त्याला भेदण्याची ताकद सध्या दोन्ही बॅटरकडे पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे खेळी साकारली, मराठी जास्तीचा वेळ घेत आहे टीम. थोडीसे आपण नक्कीच फास्ट सामना खेळवा. खान चॅलेंजर्स कारण की फिल्डिंग साईडला सातत्याने आपण नक्कीच वारंवार सूचित करतो, हे थोडंसं चुकीचे वाटते परंतु सामना फास्ट खेळणं हे गरजेचं आहे. तर 30 यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये रायटी बॅटरसाठी फिल्डिंग तितकी चांगली साईड सध्या फील्ड अरेंजमेंट केलं जातं. 3 फील्डर सध्या रिंगणाच्या बाहेर आहेत. एक फील्डर जर पाहिलं तर स्वीपर कव्हरमध्ये डीप पॉईंटमध्ये सध्या सेट केला आणि त्यानंतर सूरज सध्या आहे लॉंग ऑफला आणि त्यानंतर एक फील्डर जो साई सध्या ऑन साईडला मिड विकेट काउ कॉर्नरमध्ये. बॉल पुन्हा एकदा तयार. हितेश पाटील. पहिला बॉल कॅप्टन सोपट्याने ढकलला. फील्डर सध्या डीपमध्ये स्वीपर कव्हरमध्ये 6 बाद बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. चांगली कामगिरी त्याच्या मार्फत बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 17-17 या आकड्यामध्ये. 2 सध्या संघ नक्कीच क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा चुरशीच्या मॅचमध्ये अगदी लढा देत असताना कारण की दोन्ही टीमचा विचार केला तर पॉईंट टेबलमध्ये 1 आणि 2 अशा स्थितीमध्ये सध्या आहेत. पाहूया इथून विजय कुठल्या टीमकडे जाईल कारण की इथून जर पाहिलं तर प्रत्येक टीमला जिंकू किंवा या स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्याचा इरादाने सध्या मैदान गाजवण्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओहो पुन्हा एकदा हा बॉल ऑफ ड्राईव्ह पुन्हा एकदा खेळत असताना अलॉंग द कार्पेट बॉल पुन्हा एकदा मागे. तो आणखीन एक सिंगल इथे मला वाटते प्रणयच्या खात्यामध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते या सिंगलच्या मदतीने. धावा आहेत 18. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 7 बॉलमध्ये 17 धावेची एक खेळी आपल्या टीमसाठी सध्या साकारत असताना चांगलं क्रिकेट. ओव्हर नंबर 2चा खेळ मार्गस्थ. हितेश पाटील पुन्हा एकदा तयार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉल पडतो. फील्डर सध्या आहे 60 या षटकाच्या आतमध्ये. बॉल फील्ड करतील. धाव इथे मिळणार नाहीये. गणेश सध्या बॉलपर्यंत पोहोचत असताना बॉलला कलेक्शन तितकं चांगलं पण समोर जर पाहिलं तर रोहन भावर आहे. रोहन भावरचा खेळ या स्पर्धेमध्ये तितका चांगला आणि कमाचा राहिलाय. पाहूया इथे हितेशची बॉलिंग कशी राहील. पुणे एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल ऑनसाईडला चाललाय पण इथे मिसफील्ड होत असताना बॉल जोपर्यंत साई बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चांगली फेकी पाहायला मिळते. 2 धाब्यावरती सॅटिस्फाय होत असताना चांगली फेकी टॉप ऑफ द स्टंप. सोपं तर बिलकुल नसतं कारण की अंदाज घेणं अनुमान घेणं खूप महत्त्वाचं नाही. त्या प्रकारची फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते. संध्याकाळच्या सत्रामध्ये सिंगल डबलवरती जास्तीत जास्त दोन्ही बॅटर प्रत्येक बॅटर अगदी कॉन्सन्ट्रेशन नेहमीच करताना दिसतो कारण की वाऱ्याचा वेग आणि ज्या प्रकारे क्लायमॅक्स बदलतं त्या अंदाजानुसार खेळणं महत्त्वाचं असतं आणि त्या प्रकारे खेळ सध्या दोन्ही बॅटरचा आतापर्यंत नक्कीच रंगत असताना कारण की एका बाजूने सेन्सिबल क्रिकेटची आतापर्यंत 1